नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आज खूप दिवसांनी मी कॅमेऱ्यासमोर बोलतीये, तर म्हटले चला आज भरपूर दिवस झाले मी बोललीच नाही तुमच्याबरोबर कॅमेऱ्यासमोर, तर असंच मी आज आली। म्हटले चला आज असंच ब्लॉग बनवूया, आपण कॅमेऱ्यासमोर येऊ आणि बोलूया। मलाही खूप इच्छा होती, भरपूर दिवस झाले मी बोललीच नाही। आणि चला आता मला ना मस्त अशा ना कैऱ्या आलेल्या आहेत, तर मी त्या कैऱ्या तुम्हाला दाखवते आणि कोणी दिल्या ना त्या कैऱ्या मी तुम्हाला सांगते ते पण। तर बघा, तुम्हाला बोलली ना मी मला कैऱ्या आलेल्या आहेत, म्हणजे दिलेल्या आहेत। ह्या बघा, ह्या कैऱ्या आहेत। यांचे जे फ्रेंड आहे ना, तर त्यांनी दिलेल्या आहेत ह्या कैऱ्या, त्यांच्या मळ्यातल्या आहेत कैऱ्या। त्या दरवर्षी देतात हे कैऱ्या, अशा खूप मस्त मोठे मोठे आहे। आता याचं मी काहीतरी बनवणार आहे आणि इतक्या कैऱ्या मी काही स्वतःला ठेवणार नाही, हा मी देणार पण आहे, वाटून देणार आहे मी या कैऱ्या। आणि अजून एक गिफ्ट दिलंय मित्रांनी, ते उर्वीसाठी दिलेले, तर मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट। तर बघा, मी तुम्हाला बोलली ना उर्वीसाठी गिफ्ट दिलंय काकांनी, तर हे गिफ्ट आहे। काय उर्वी, हे गिफ्ट आहे, काय बोलतात त्याला? गिटार। हा, आणि यात काय आहे उर्वी? गिटार मध्ये काय आहे? चॉकलेट। चॉकलेट आहे। खोलायचं हे गिटार आपण। चला आता आपण हे गिटार खोलूया, यात कोणते चॉकलेट आहे ते आपण बघूया। उर्वीने तसे चॉकलेट खाल्ले सगळे, पण तरी आता आम्ही तुम्हाला दाखवतो कोणते चॉकलेट आहे यामध्ये। हे घे, असं पकड उर्वी। बघू गिटार मध्ये काय निघाले उर्वी? काय आहे गिटार मध्ये? काय आहे? चॉकलेट? दाखव, कोणतं चॉकलेट आहे? मला देते का हे चॉकलेट? यात भरपूर चॉकलेट होते। उर्वीने काय केलं, मी अर्धे काढून ठेवले चॉकलेट आणि थोडेसे उर्वीला दिले, पण उर्वीने काय केलंय, सगळे संपवले। हो ना उर्वी, हो की नाही? काहीच नाहीये त्यामध्ये। बघू बघू बघू, आपण तुझा फोटो काढूया। असं पकड, असं पकड। ते उर्वीचे काका आहेत ना, म्हणजे यांचे फ्रेंड, ते नेहमी उर्वीला काही ना काही गिफ्ट देत असतात, है ना उर्वी? मागच्या वेळेस पण मी तुम्हाला एका म्हणजे दोन तीन महिने झाले असतील तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला, तर त्यात गिफ्ट दाखवले होते मी तुम्हाला। आज पण त्यांनी दिलं, पुण्याला राहतात ते। हे बघ उर्वी, हे घे। तू बोल उर्वी, बोल, तुला आवडलं की बोल, सांग आवडलं का तुला गिफ्ट? आवडलं? हा, तर थँक्यू बोलणार तू? कोणाला थँक्यू बोलणार? ओके। आता उर्वी, मॅडम बोलल्या बालवाडीत जायचं तुला? हा, भात आणायला? उर्वीची बालवाडी अजूनही चालू आहे, म्हणजे आर देतात ते, म्हणजे रेग्युलर नाही चालू, आर देतात, आर घ्यायला बोलवतात पॅरेंट्सला। तर आता थोड्या वेळाने मी जाणार आहे। चॉकलेट संपलेले आहेत, तू काय ठेवणार? याच्यात काय ठेवायचं माहितीये? तुझे जे छोटे छोटे पिन आहे ना, क्लिप वगैरे, हा, त्या ठेवायचं। अजून काय ठेवणार? रबर, हेअरबँड, हा ठेवणार ना? आता तू नीट सांभाळून ठेवणार ते गिफ्ट, खराब नाही करणार? नाही ना? ठीक आहे। इकडे तिकडे टाकायचं। तू चॉकलेट कोणाला देणार आहे? कोणालाच नाही। कोणालाच नाही देणार उर्वी चॉकलेट? उर्वी एकटीच चॉकलेट खाणार आहे ना? हा, ठीक आहे, चालेल। पण सगळं संपून? डॉक्टर काकांनी काय सांगितलंय की चॉकलेट गोड जास्त खायचं नाही। काय म्हणते टीचर तुला? असं म्हणते ते? शिवराज बंद कर, बंद कर ना। आणि अजून काय म्हणतील? तू जाते का शाळेमध्ये? जाते तू? शाळेत जाते का तू? आता लगेच जायचं? हो, जाऊया जाऊया, थांब। ए बेटा इकडे ये, उर्वी इकडे
लगेच जायचं का? ठीक आहे, आपण जाऊ. चल चला आता ना उर्वीच्या शाळेत जाऊन येते मी. तिला घेऊन जाते, आहार घेऊन येते. आहार म्हणजे भात वगैरे, चणे वगैरे असं ना शिजवतात तिथे, आणि ना पालकांना बोलवतात घ्यायला, रेग्युलर बोलवतात. आणि चांगला असतो चणे वगैरे, आहार भात वगैरे शिजवलेला, लापशी असते, ते छान असतं. तर मी जाते, घेऊन येत असते नेहमी म्हणजे रोज. पण रोज आता हल्ली 8 दिवस झाले तेव्हा नाही गेली, कारण मॅडमने फोन नाही केला मला की तुम्ही आहार घ्यायला या. पण आज केला, मला म्हणे तुम्ही आहार घ्यायला या. आणि ते बालवाडीमध्ये शिजवतात, तर मी तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला तिकडे गेल्यावर. चला आता मी ना उर्वीला घेऊन जाते. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही असं बालवाडीमध्ये आलो उर्वीला पण घेऊन आली मी. खूप मोठी अंगणवाडी आहे उर्वीची. तर मॅडम बोलल्या होत्या की तुम्ही या लवकर, त्यांना पण जायचं होतं घरी 12पर्यंत. कसं आहे आता स्कूल रेग्युलर चालू नाही आहे, फक्त आहार वाटले जातात, त्यामुळे ना मॅडम वगैरे पण 11:30पर्यंतच असतात, 11 11:30पर्यंत. मग आम्ही दोघीही आलो इथे. उर्वीलाही घेऊन आली मी. बघा उर्वी गिटार घेऊनच फिरती आहे. मग आहे ना असं मी खूप वेळेस तुम्हाला अंगणवाडी पण दाखवलेली उर्वीची ही. तर तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले असतील तर त्यात तुम्हाला मी ही अंगणवाडी पूर्ण दाखवलेली आहे. गावातच आहे, आमच्या जवळच आहे, घरापासून एकदम जवळ आहे. 5 मिनटाच्या चालत जाऊन 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर बघा इथे उर्वी आली, आणि बाकीच्या बायकांना पण बोलवलेलं होतं आहार घेण्यासाठी. तर इथे पण त्या ताई आल्या होत्या. मग टीचरांनी उर्वीला नागलीचे बिस्किट दिले, आणि उर्वी खात होती. झालं असं की आम्ही तिथे गेलो, आणि मॅडम बोलल्या की मी भातच शिजवलं नाही, असं काही हे झालं. कारण ते त्यांचं ना तर जी शेगडी आहे ना तिथं, ती ना काहीतरी प्रॉब्लेम होता, तो जास्त हे होत होतं, जास्त म्हणजे फ्लेम जास्त होत होती त्याची. तर त्यांना भीती वाटत होती ते. मग त्या बोलल्या की मी शिजवलंच नाही, सॉरी, तर हे बिस्किट द्या उर्वीला. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग मी घरी आली उर्वीला घेऊन. कसं आहे ते गॅसचं काम आहे, तर एकदम रिस्क नको घ्यायला असंही होतं. आणि बरेचसे असे पॅरेंट्स आले नव्हते, तर मॅडम बोलल्या की आता जाऊ दे, तुम्हाला बोलवलेच मी, तर बिस्किट हे घेऊन जा. कारण मला असं वाटलं नव्हतं की असं हे त्या गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम होईल. आणि मी तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं. तर म्हटलं ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही, आलो आहे आम्ही. तर मॅडम बोलले की तुम्ही उद्या पण या. म्हटले ठीक आहे, येईल मी, आणि उर्वीला पण घेऊन या असं बोलल्या. मग घरी आली मी. हे कणिक मी मळून ठेवलेलं होतं आणि मग अशी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये उर्वीचं चल चाललं होतं. तर मग मी तिला भाजी बनवून ठेवली होती. भाजी झाली होती माझी बनवून. मी इथे पोळ्या राहिल्या होत्या, कणिक हे मळून ठेवलेलं होतं मी भिजत. तर मग म्हटले चला आता ना पहिले जाऊ आपण अंगणवाडीमध्ये, नंतर मग आल्यावरती पोळ्या बनवता येईल. मग मी आली आणि पोळ्या करायला सुरुवात केली. आणि जवळजवळ 11 11:30 पावणे 12 वाजले होते मला घरी यायला. मग मी पोळ्या अशा बनवून घेतल्या. भातही बनवायचं होतं, माझं भातही राहिलेलं होतं बनवायचं. म्हटलं असो. आणि येता दुकानात पण गेली मी, म्हणजे कटलरी दुकानामध्ये गेली मी. तर तिथे मी वस्तू घेतल्या, मला घ्यायच्या होत्या काही वस्तू. मग तिथून मी परत आली. मग घरी आली आणि पोळ्यांना सुरुवात केली मी अशा पद्धतीने. माझ्या कणिक खूप पातळ झालं होतं, कारण भरपूर वेळ झाला होता मला जाऊन, आणि जायच्या आधीच मी कणिक मळलेलं होतं. खूप पातळ झालं होतं. जरा पोळ्या बनवायला मला हे झालं, जरा थोडंसं वेळ लागला. पण म्हटलं ठीक आहे, असू द्या. आणि मग अशा पद्धतीने मी माझ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आणि नंतर भात वगैरे बनवायचा होता. इतर कामही राहिले होते, भांडे वगैरे घासायचे आणि लाद्या वगैरे हे सगळं राहिलं होतं. म्हटले चला आज उर्वीच्या मनाने, उर्वी बोलली ना मला यायचं आहे अंगणवाडीमध्ये, तर चला जाऊया घेऊन. जरा कधी कधी कामही आपल्या बाजूला ठेवायला पाहिजे. मुलांच्या आवडी किंवा मग इच्छा असतील तर त्या आपण पहिले हे करायला पाहिजे, जोपासल्या पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाचे मत वेगवेगळे असतात. मिस्टरांनी ना हे करवंद आणले होते, तर
ते काय आम्ही खाल्ले नाही 2 दिवस झाले, कारण मला उपवास होता आणि त्यांनी पण नाही खाल्ले. खूप मस्त करवंदे लागतात. सिजनेबल फ्रूट्स खायचे. डोंगरची काळी मैना असं देखील याला बोललं जातं. मला करवंद खूप आवडतात आणि मिस्टरांनी माझी इच्छा पूर्ण केली आज. ये ना इकडे, ये ना तू. असं काहीच दुपारचं असतं उर्वीचं आणि माझं रुटीन. उर्वी खेळते मस्त दुपारच्या वेळी आणि इकडे कार्टून लावलेले आहेत. कार्टून पण बघते ती. तिला डोरेमॉन खूप आवडतं, पण आता दुपारी 2 वाजलेत आता, तर डोरेमॉन नाही आहे. बापू नावाचा कुठला तरी कार्टून चालू आहे आता. तर चला आता हे बघा कशी खेळते ही इकडे बघा. ये उर्वी, बोलायचं तुला, बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला आता इथेच व्हिडिओला एंड करते मी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. बाय बाय.